नाशिक रोड कौटुंबिक न्यायालय येथे सर्व वकील संघाने वकिलांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध. सर्व वकील संघाने भ्याड हल्ल्याचा निषेध करत ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलच्या मागणीसाठी लाल फिती लावून एक दिवसीय कामकाज केले बंद. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या फेर ठराव पत्र आणि विनंतीनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व बार असोसिएशन मार्फत ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिलच्या मागणीसाठी सर्व वकील बंधू आणि भगिनी यांनी सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी एक दिवसाकरिता लाल फीत लावून न्यायालयीन कामकाज करण्यासंदर्भात ठराव पारित केलाय. त्यानुसार फॅमिली कोर्ट बार असोसिएशन मधील सर्व वकील बंधू आणि भगिनी यांनी ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिलाच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता फॅमिली कोर्ट बार वकील बंधू आणि भगिनी यांनी निषेध व्यक्त करताना एक दिवसाकरिता लाल फीत लावून न्यायालयीन कामकाज करावे अशी मागणी सर्व वकील संघाने करून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वकिलांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा फॅमिली कोर्ट बार असोसिएशन तर्फे जाहीर निषेध व्यक्त करत सर्व वकील संघ जाहीर निषेध व्यक्त करत आपली भावना व्यक्त केला. याकरिता उपस्थित असलेले सर्व वकील वर्ग ॲडव्होकेट इंद्रायणी पटणी, ॲडव्होकेट शिरीष पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सैताली सुर्वे कुटे, सचिव ॲडव्होकेट बाळकृष्ण मोरे, सहसचिव ॲडव्होकेट नीता पवार शेलार, सहखजिनदार ॲडव्होकेट मुळेकर, ॲडव्होकेट तुषार दोंदे आणि इतर फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे सदस्य, वकील वर्ग, अध्यक्ष, फॅमिली कोर्ट बार असोसिएशन, नाशिक रोड, नाशिक. झालं म्हणून आरोपींनी खून केला होता. अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, आपल्या इथे पण घडलेल्या आहेत आणि आपल्यावर पण पाळी येऊ शकते. त्यामुळे जसा हॉस्पिटल्सवरती हल्ला होतो, डॉक्टरांनी दाद मागितली, तशीच आपण पण दाद मागितलेली आहे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट होणं अतिशय जरुरीचं आहे. आपण जे काम करतो त्यांना कळत नाही की आपण एका पक्षकाराची बाजू लावून धरतो आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट सेक्शन 30 प्रमाणे तो आपला धर्म आहे, आपला राईट टू प्रॅक्टिस आहे, तो आपण करत आहोत. त्याचा अर्थ आपण कुणाशी आपली दुश्मनी आहे किंवा अशातला भाग नाही आहे. त्याचं कायदा आणि पुरावा ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीला तसा न्याय मिळत असतो. तर हे कोणी समजून घेत नाही आहे. याचं प्रबोधन तर झालंच पाहिजे, पण तोपर्यंत असं हिंसक वळण लागणं म्हणजे आता ही पण प्रवृत्ती असते. आपण आपल्या वकील बंधू भगिनींशी विरुद्ध असताना त्यांच्याशी बोललं तरी पक्षकारांना वाटतं की ह्यांचं काहीतरी गुळपीठ आहे, हे त्यांच्याशी बोलतात. हा अतिशय आपण त्यांना समजावून नेहमी सांगितलं पाहिजे आपल्या पक्षकारांना की आम्ही कलिग्स आहोत, आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही आहे, फक्त आम्ही आमचं काम करतोय आणि आपली बाजू लावून धरतोय. तर ते तुम्ही सगळेजण करतच असणार, हेच नाही. आणि आपल्यामध्ये कायम कनेक्टिव्हिटी आणि एकी पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण एकमेकांच्या ह्याच्यावरती कुरघोडी करून बिलकुल चालणार नाही आहे. आपली युनिटी असली तर आपलं पण प्रोटेक्शन, आपल्याला शांततेमध्ये चांगल्या वातावरणात आपला व्यवसाय करण्याचा आपल्याला हक्क गाजवता येईल. तर आपण सगळ्यांनी हे ठेवूया, आपल्या सगळ्यांना आपण स्वतः एम्पावर करूया आणि या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करूया. निषेध 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 निषेध. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झालाच पाहिजे. फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या मार्फत आम्ही आज हा छोटासा निषेध व्यक्त केला आहे आणि आपलं निवेदन आणि आपलं म्हणणं आम्ही बार काउन्सिलला पोहोचवतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.